नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हे प्रकरण शिकलो. आजच्या लेक्चरला आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा हे प्रकरण शिकणार आहोत. आता इतिहास लेखन भारतीय परंपरा म्हणजे काय, तर भारतामध्ये जे इतिहास लेखन केलं गेलं ते कशा प्रकारे केलं गेलं ते आपल्याला या प्रकरणामधून बघायचे. त्याचबरोबर भारतामध्ये इतिहास लेखनाची परंपरा केव्हापासून सुरू झाली. आता ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय इतिहास लिखाणास सुरुवात केली आणि भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण पद्धती सुरू केलेली होती. एक त्यांना कारकून वर्ग हवा होता, तो त्यांच्या देशातून आणणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळं भारतामध्ये त्यांनी पाश्चात्य शिक्षण पद्धती चालू केलेली होती. त्याच्यातूनच भारतामध्ये एक मध्यम वर्ग उदयास आलेला होता आणि या मध्यम वर्गाने मग हे ब्रिटिश लेखकांनी केलेलं इतिहास लेखन कसं चुकीचं आहे ते दाखवलं. त्याचबरोबर स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये कशा प्रकारे इतिहास लेखन झालं त्याची माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. आता तसं पाहिलं तर इतिहासाचे 3 कालखंड पडतात, एक प्राचीन, एक मध्ययुगीन आणि आधुनिक. तर आपण पाहतोय की प्राचीन कालखंडामध्ये इतिहास लेखन कसं होतं. तर बघा, प्राचीन भारतामध्ये जे आपले पूर्वज होते, पूर्वजांचे पराक्रम असतील, दैवत परंपरा असेल, सामाजिक स्थित्यंतरे बदल असतील इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. मौखिक परंपरेने म्हणजे कशा, तर काव्याच्या स्वरूपात असतील, गोष्टीच्या स्वरूपात असतील, तशा त्या जपल्या जात होत्या आणि पुढच्या पिढीला सांगितल्या जात होत्या. त्यानंतर हडप्पा संस्कृती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली हडप्पा संस्कृतीचं उत्खनन करण्यात आलेलं होतं. मग या हडप्पा संस्कृतीमध्ये प्राचीन लेख आढळलेले आहेत आणि त्या लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु जी हडप्पा संस्कृतीची लिपी आहे ती वाचण्यात अजूनही यश मिळालेलं नाही. त्याच्यामुळे हडप्पा संस्कृतीमध्ये उत्खननामध्ये जे सापडले त्यात फक्त अंदाज बांधले जातात की हे असं असेल आणि हे असं असू शकतं, कारण ती जी लिपी आहे आज मितीला जगातील कोणत्याच लिपी तज्ज्ञांना ही लिपी वाचता आलेली नाही. त्याचबरोबर भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहे. मग सम्राट अशोक असतील, सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून आपल्याला कोरीव लेखाच्या स्वरूपात इतिहास लेखनासाठी साधने मिळतात, ते 3ऱ्या शतकापासून. आता हे सम्राट अशोकाचे हे जे कोरीव लेख होते हे प्रस्तर म्हणजे काय, तर दगड आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. मग त्याच्यावरून इतिहास लेखनाविषयी माहिती मिळते. मग या कालखंडामध्ये काही जर सूचना सम्राट अशोकाला प्रजेला द्यायच्या असतील तर त्याचे कोरीव लेख लिहिलेले आहेत, एक त्या दगडावर आहेत किंवा दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. मग इतिहास लेखनासाठी हे मदत करतात. त्यानंतर इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून मग हळूहळू इतिहास लेखनासाठी साधने मिळायला लागली. मग कोणकोणती साधने आहेत, तर धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट. आता ताम्रपट म्हणजे काय, तर तांब्याच्या पात्र्यावर कोरलेली माहिती, तो ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात आणि यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते. आणि हे जे कोरीव लेख आहेत त्याच्यामुळं मग त्या कालखंडातील राजा असतील, राजांचा कालखंड असेल, त्यांची वंशावळ असेल, राज्यविस्तार असेल, त्या कालखंडातील शासन व्यवस्था असतील, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी असतील, तत्कालीन सामाजिक रचना असतील, हवामान असतील, दुष्काळ असतील, यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. म्हणजे आपल्याला 1ल्या शतकापासून मग इतिहास लेखनासाठी वस्तू मिळायला सुरुवात होते. आता इथं एक हे समजून घ्या, ब्रॅकेटमध्ये आपण बघू, हा सोहगौडा ताम्रपट आहे. आता हा ताम्रपट जो आहे तर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात सोहगौडा इथे सापडलेला आहे. हा ताम्रपट मौर्य कालखंडातील असावा असे मानले जाते. आता याच्या ताम्रपटावर कोरीव लेख
हे जे दिसतंय तुम्हाला इथं, तर ही लिपी दिसते, ब्राह्मी लिपी आहे. आणि याच्यामध्ये आहे ना इथं बघा तुम्हाला हे झाडं दिसतात ते, तर हे झाडं जे आहेत तर ते वृक्ष याचे वडाचे पारासहित असलेले वृक्ष आहेत. आणि इथं जे दिसतंय इथं, तर ही दुमजली इमारत आहे. आता ही इमारत जी आहे असं म्हटलं जातं की हे धान्याची कोठारघरं आहेत. मग ही धान्याची कोठारघरं कशासाठी, हे धान्याची कोठारघरं कशासाठी, तर समजा दुष्काळ जर पडला, तर दुष्काळ पडल्यानंतर इथलं धान्य जे ठेवलेलं आहे, साठवलेलं आहे, दुष्काळी परिस्थितीमध्ये हे धान्य इथलं वापरलं जावं असं दर्शवलेलं आहे. असं अभ्यासकांचं मत आहे. या कोठारघरामधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिलेला आहे. मग दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील आदेश असावा असे मानले जाते. म्हणजे अजून कन्फर्म नाही आहे, आदेश असावा असं मानलं जातं ब्राह्मी लिपी ही. तर अशा प्रकारे हा सोहगौडा ताम्रपट इतिहास लेखनासाठी सापडलेला आहे. त्यानंतर आपण बघू मग प्राचीन कालखंडामध्ये जे साहित्य आहेत त्या साहित्यामध्ये रामायण असेल, महाभारत असेल ही महाकाव्य, त्यानंतर पुराणे, जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ, या धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने आहेत. मग जे परकीय प्रवासी भारतामध्ये येत होते आसपासच्या देशांमधून, तर त्यांनी पण भारताचं प्रवास वर्णन लिहिलेलं आहे. त्याच्यातून सुद्धा इतिहास लेखनासाठी महत्त्वाची माहिती मिळते. आता या प्राचीन कालखंडामध्ये जे राजे होते त्यांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. आता इसवी सनाच्या 7व्या शतकात लक्षात ठेवा, बाणभट्ट या कवीने हर्षचरित्र हे संस्कृत काव्य जे आहे ते ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपात आहे. आता हे हर्षचरित्र उत्तर भारतामध्ये एक राजा होऊन गेला हर्षवर्धन, त्या राजाच्या आयुष्यावर आधारित हर्षचरित्र हे बाणभट्टाने लिहिलेलं आहे. मग त्या हर्षचरित्रामध्ये जर हर्षवर्धन राजाची आपल्याला माहिती मिळवायची असेल, पराक्रमी राजा होऊन गेला उत्तर भारतामध्ये, तर या राजाची माहिती मिळवायची असेल तर बाणभट्टाचं हर्षचरित्र वाचल्यानंतर आपल्याला राजा हर्षवर्धनची माहिती मिळते. याच्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी म्हणजे काय, तर खरं असं चित्रण केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला प्राचीन कालखंड झाला. प्राचीन कालखंडामध्ये पाहिलं आपण की इतिहास लेखनाची कोणकोणती साधने मिळतात. आता आपण जाऊ मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. आता इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कलन याने राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. आता लक्षात घ्या, 12व्या शतकामध्ये कलनने हा राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. याच्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला आहे असा उल्लेख कलनने केलेला आहे. म्हणजे त्याचं सांगणं असं आहे की हा जो ग्रंथ आहे हा वास्तववादी आहे, हा खरा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्याने कोरीव लेख असेल, नाणी असतील, प्राचीन वस्तूंचे अवशेष असतील, राजकुलांच्या अधिकृत नोंदी असतील, स्थानिक परंपरा असेल, या अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास त्याने करून हा ग्रंथ रचलेला आहे. लक्षात ठेवा, चुकीच्या जोडीमध्ये पडू शकतं. कलनचा कोणता आहे, राजतरंगिणी. त्यानंतर वरचा आपण पाहिलं बाणभट्टाने कोणता संस्कृत काव्य कोणतं लिहिलेलं आहे, हर्षचरित्र. हे 2 लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं मध्ययुगामध्ये भारतात मुस्लिम राज्यकर्ते होते. तर हे जे राज्यकर्ते होते तर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये जे इतिहास लेखन केलं जायचं त्या इतिहास लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो.
मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये आता बघू आपण मुस्लिम इतिहासकार कोण कोण आहेत. तर एक नंबरला येतात जियाउद्दीन बर्नी. हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता आणि त्याने एक ग्रंथ लिहिलेला होता तारीख-इ-फिरोजशाही, नाव लक्षात ठेवा. जियाउद्दीन बर्नी आणि त्याचा ग्रंथ तारीख-इ-फिरोजशाही संकल्पना चित्रामध्ये येईल. तर या त्याच्या ग्रंथामध्ये त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याचं म्हणणं काय की इतिहास लेखन करताना इतिहासकाराने जे राज्यकर्ते आहेत, जे राजे आहेत, त्यांचे पराक्रम आणि कल्याणकारी धोरण याचं वर्णन करून संपत नाही. की बाबा राजे महाराजे आहेत, त्यांचं पराक्रम, त्यानंतर त्यांनी काय युद्ध लढाया केल्यात, त्यांचे कल्याणकारी धोरण कसं होतं, फक्त एवढ्यावरच इतिहास मर्यादित राहत नाही. तर त्यांचे जे दोष असतील, चुकीची धोरणं असतील, त्याचं सुद्धा चिकित्सक विवेचन करायला हवं. एवढंच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती कोण होत्या, अभ्यासक कोण होते, साहित्यिक आणि संत कोण होऊन गेले, संतांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभाव लक्षात घ्यायला हवा. म्हणजे जियाउद्दीन बर्नीचं म्हणणं काय, फक्त राजे लोकांचे चांगली धोरणं किंवा त्यांचे पराक्रम असतील, त्यांचे कल्याणकारी धोरणं असतील, इतक्यावर इतिहास थांबत नाही. तर त्यांच्या चुकीच्या धोरणावर सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्या काळामधील विद्वान व्यक्ती असतील, अभ्यासक असतील, साहित्यिक असतील, संत असतील, यांचासुद्धा प्रभाव लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारली. त्यानंतर बघू मुघल बादशहाच्या दरबारामध्ये जे इतिहास लेखन केलं गेलं, त्या इतिहास लेखनामध्ये राज्यकर्ते जे होते त्यांची स्तुती, त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व दिले गेले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा सुद्धा अंतर्भाव करण्याची पद्धत सुरू झालेली होती. त्यानंतर मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचं सुद्धा एक आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्राचं नाव आहे तुझुक-इ-बाबरी. याच्यामध्ये त्याला जे युद्ध करावे लागलेले होते त्या युद्धाची वर्णने आहेत. त्याचबरोबर जिथं जिथं त्याने प्रवास केला त्या प्रवास केलेल्या ठिकाणांची, प्रदेशांची आणि शहराची वर्णने, तसेच तिथली स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी म्हणजे कोणकोणत्या वनस्पती याचं त्याने बारकाईने निरीक्षण करून त्याच्या तुझुक-इ-बाबरी या पुस्तकामध्ये त्याने सर्व लिहिलेलं आहे. हे एक लक्षात ठेवा. बाबरचं हे जे पुस्तक आहे तुझुक-इ-बाबरी. त्यानंतर इथं बघू आपण हा मुलगा काय म्हणतोय, आपल्याला माहीत आहे का तुम्हाला. अल्बेरूने विविध ज्ञान शाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन यासंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली आहे. आणि इतिहास लेखनामध्ये हे महत्त्वाचं ठरू शकतं. त्यानंतर पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामध्ये हसन निजामी लिखित ताजुल मासिर, मिनाज-इ-सिराज लिखित तबाकत-इ-नासिरी, आमिर खुसरो यांचे विपुल लेखन तुझुक-इ-तिमुरी, हे तैमूर-लंग याचे आत्मचरित्र, याह्या बिन अहमद सरहिद लिखित तारीख-इ-मुबारकशाही यासारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. त्यानंतर परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांत ही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. मग याच्यामध्ये इब्न बतुता असेल, अब्दुल रज्जाक असेल, मार्को पोलो असेल, निकोलो कांते असेल, बार्बासो आणि डॉमिंगो स्पेस हे त्यापैकी आहेत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधी ऐतिहासिक माहिती मिळते. त्यानंतर ईश्वर दास नागर, भीमसेन सक्सेना, काफे खान आणि निकोली यमनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी यांचं लेखन महत्त्वाचं ठरतं. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये लिखित साहित्य भरपूर आहे की जे इतिहास लेखनासाठी महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अबुल फजल याने अकबरनामा हा ग्रंथ लिहिला. याच्यामध्ये जे लिखाण केलं गेलं आहे अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती
आणि पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असं मानलं जातं. म्हणजे हा जो ग्रंथ अबुल फजलने लिहिलेला आहे, कोणता? अकबरनामा, तर हा ग्रंथ जो आहे तो खरा आहे, वास्तववादी आहे, पूर्वग्रहविरहित आहे. त्यानंतर वळू आपण आपल्या मराठ्यांच्या इतिहासाकडे. आता या मध्ययुगीन कालखंडामध्ये मराठ्यांचा जो इतिहास लिहिला गेला, त्या मराठ्यांच्या इतिहासाविषयी माहिती जर मिळवायची असेल तर बखर हा प्रकार आहे. बखरीतून आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. मग बखरीमध्ये शूरवीरांचं गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयी लेखन आपल्याला बखरीमधून वाचायला मिळते. मग मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये एक बखर आहे सभासद बखर. तर ही छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही सभासद बखर लिहिलेली आहे. याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची आपल्याला माहिती मिळते. म्हणजे काय? राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली आणि या बखरीतून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्यानंतर पुढची आहे भाऊसाहेबांची बखर. आता हे पानिपतचं युद्ध झालेलं होतं, त्याच्यामधले सदाशिव भाऊ. तर याच्यामध्ये पानिपतच्या युद्धाचं किंवा लढाईचं वर्णन केलेलं आहे भाऊसाहेबाच्या बखरीमध्ये. त्यानंतर याच विषयावर आधारित अजून एक बखर आहे, पानिपतची बखर, अशी एक स्वतंत्र बखर आहे. त्यानंतर होळकरांची कैफियत. आता हे मराठी सरदार होते, तर हे होळकर घराणं. मग होळकर घराण्याविषयी माहिती मिळवायची असेल तर होळकरांची कैफियत या बखरीतून आपल्याला होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजतं. त्यानंतर बखरीचे असे प्रकार पडतात, एक चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. तर हे 2-3 बखरी लक्षात ठेवा. एक कृष्णाजी अनंत सभासद यांची सभासद बखर, त्यानंतर दुसरी भाऊसाहेबांची बखर आणि तिसरी पानिपतची बखर. ह्या मराठ्यांचा इतिहास लिहिण्यासाठी या बखरी महत्त्वाच्या ठरतात. आता फर्स्ट पार्टमध्ये आपण एवढं शिकलेलो आहोत की प्राचीन कालखंडामध्ये इतिहास लेखन कसं केलं जायचं, कोणकोणती साधने मिळतात. त्यानंतर मध्ययुगीन कालखंडाकडे आलो आपण. मध्ययुगीन कालखंडामध्ये इतिहास लेखनासाठी कोणकोणती साधने उपलब्ध आहेत. पुढच्या तासाला आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन कसं होतं, त्यामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये इतिहास लेखन कसं केलं गेलं याविषयी माहिती घेणार आहोत.